तसं लावून गेमच्या सकाळी गेस का म्हणता पट्टे हो. आपण सकाळी सकाळी 8 वाजताच्या बसनं निघून गेलो ट्युशनसाठी, कारण की आज होता माझ्या ट्युशनमध्ये पेपर. मग काही नाही, इकडं आपण काहीतरी खायला आलो, कारण की कसं भूक लागते ना. आणि माझा तर एक बहुत मोठा प्रॉब्लेम आहे, खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं चलती. मग काही नाही गाईस, खाल्लं पिल्लं मस्त चारण्याचा. मग आपण निघून गेलो ट्युशनसाठी. मग पाणी दोघं किती लेट आले ना. हा पहा ना, सप्तश्री मस्त एन्जॉय करत होता ना. तेवढ्यातच रोशनने या सर्वांना कुत्र्यांना बिस्किट देऊन दिले. मग बढिया एक काम केलं आम्ही ना. मग पेपर उपर झाला, पेपरमधून बाहेर निघालो. मग इकडं जातच होतो आम्ही रस्त्यानं. तर पहा ना, साहिल एवढी घाई होती की पहा ना किती जोरात जात होता. मी म्हटलं बाबू थांब रे थांब, नाही थांबला यार. मग काय नाही, सायंकाळी गाईस पप्पानं बाजारातून येता माझ्यासाठी संत्रा गोळी आणली नाही. बघा ना कशी भाजी. पण माहित नाही का, मी संत्रा सर्वांना खांबलो तर सर्व मला इग्नोर करत होते यार. मला बहुत बेकार वाटला. मग काही नाही, चढता मी इकडे आलो बाजारात. मग बाजारात आल्यावर पाहना आपल्या भाऊची काय एंट्री आली. मग काही नाही गाईस, बाजारात आलो. पहा इकडं गाजर वजर होते. मग इकडं चप्पल बी होती आणि आपल्या आलोक भाऊचा चेहरा बी होता. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो, हमको मंदिर का. मग तेवढ्यातच माहित नाही काय कुठून कोपच्यातून याची गोबी उभी खायला लागली. मग आपले भाऊ आले. मग पहा ना यांना कसा ताराव पद्धतीत भगवलं. मग इकडं वांग्यातून माहित नाही काहीतरी निघाला होता, माहित नाही का हो यार, तुम्ही बी सांगा कमेंट करा. मग काय नाही गाईस, बाजारातून भाजी उजी आणले. मग याला खायला लागलो. मग काय नाही गाईस, तुम्ही पुढचा ब्लॉग पहा, संक्रांतीचा ब्लॉग येणार आहे. चला गाईस, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, पाहू बाय.